नाशिकच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेनं सुटकेचा निश्वास टाकलाय। गिरीश महाजनांचे निकटवर्तीय गोकुळ गीते यांनी माघार घेत प्रचार थांबवला। मात्र सातारा सांगलीत भाजपसाठी धाकधुकीचं वातावरण असल्याचं दिसतंय। इथे भाजपची, शिंदेंची शिवसेना आणि दादांच्या राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची बैठकच झालेली नाही। कौटुंबिक शांती आणि आमदारकीमध्ये मला कौटुंबिक शांती महत्त्वाची वाटते आणि त्यासाठी मी माझ्या निवडणुकीत प्रचारात मी थांबवतोय। माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी त्या ठिकाणी विनंती केली। अखेर नाशिकच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमधून गिरीश महाजनांचे निकटवर्तीय गोकुळ गीतेंनी माघार घेतली आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला। यामध्ये कौटुंबिक शांती आणि आमदारकीमध्ये मला कौटुंबिक शांती महत्त्वाची वाटते आणि त्यासाठी मी माझ्या निवडणुकीत प्रचारात मी थांबवतोय। माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी त्या ठिकाणी विनंती केली काल रात्रीच का आपण कुठल्याही प्रकारचा प्रचार या ठिकाणी करून महायुतीतलं वातावरण खराब होईल अशी कुठलीही गोष्ट करू नये अशी मी आपणा सर्वांच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो। मला माहिती आहे आपले अनेक प्रश्न असणार आहेत, पण मी माझा प्रचार थांबवतोय हा शब्द तुम्ही घ्या आणि मला इतकं जे मी बोललो साहजिक आहे, माझ्यासोबत महायुतीचे लोक आहेत, तो विषय त्या ठिकाणी संपलेला आहे। तुम्ही आता लोक म्हणतील का अगोदर तुम्हाला कळलं नाही का, पण कार्यकर्त्यांचा रेटा होता आणि या मतदारसंघात प्रचंड अशी नाराजी होती। या दोन्ही माणसांना लक्षात आलेली, त्यांना समज दिलेली आहे। आपण पण विचारलं आतमध्ये, पण मी त्यांना ते सांगितलं का आमदार म्हणून त्या ठिकाणी लोकांच्या नजरेत आपण चांगल्या पद्धतीने उतरा। 2-2 आमदार काय आपल्या घरात आहे आणि लोकांचे कामं करा। आम्हाला बाकी काय, आमच्या माध्यमातून आम्हाला लोकांचे कामं करायचे, तुमच्या माध्यमातून करा, बाकी काही नाही। जे योगदान गोकुळजींनी या निवडणुकीसाठी दिलेलं आहे ते फुकट जाणार नाही एवढंच मी आपल्याला सांगतो की त्यांनी विधान परिषदेला थांबून महायुतीच्या नरेंद्र दराडेंच्या विजयाचा मार्ग जो आहे तो सुखकर केलेला आहे। याच्यामुळं कुठचाही भविष्यामध्ये राजकीय अन्याय गोकुळजींवर होणार नाही याची दक्षता दोन्ही पक्ष घेतील। गेल्या 4 दिवसापासून गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्याकडनं गोकुळ गीतेंची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू होता। अखेर महाजन आणि सामंतांच्या शिष्टाईला यश आलं। नाशिकमध्ये महाविकास आघाडीकडून कोणताही उमेदवार नाही। महायुतीकडून शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे हे उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधात भाजपचे नेते गणेश गीते यांचे भाऊ गोकुळ गीतेंनी बंड करत उमेदवारी अर्ज भरला। पण आता गीतेंनी सुद्धा प्रचार थांबवण्याची घोषणा करून दराडेंचा विजय पक्का केला। आणि एकनाथ शिंदे साहेब आहे वाटतं तर मी त्यांना आज भेटेल। हो, मी लढण्यावर ठाम आहे आणि माझा प्रचार पण चालू आहे। यामध्ये कौटुंबिक शांती आणि आमदारकीमध्ये मला कौटुंबिक शांती महत्त्वाची वाटते आणि त्यासाठी मी माझ्या निवडणुकीत प्रचारात मी थांबवतोय। नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा मार्ग मोकळा झाला असला तरी सातारा सांगली विधान परिषदेच्या निवडणुकीत मात्र शिंदेंची शिवसेना आणि दादांच्या राष्ट्रवादीच्या भूमिकेनं भाजपची डोकेदुखी वाढताना दिसते। सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा बदला विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये घेतला जातो की काय अशी चर्चा आहे। त्यामुळेच भाजप, शिंदेंची शिवसेना आणि दादांच्या राष्ट्रवादीचे स्थानिक मंत्री जयकुमार गोरे, शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील या स्थानिक मंत्र्यांची एकही बैठक झालेली नाही। महायुतीकडून भाजपचे धैर्यशील कदम, महाविकास आघाडीकडून पवारांच्या राष्ट्रवादीचे अभयसिंह जगताप तर अपक्ष किशोर धुमाळ हे उमेदवार आहेत। नगरसेवक आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य असे एकूण उमेदवार आहेत 895, ज्यामध्ये भाजपचे 332 सदस्य, शिंदेंच्या शिवसेनेचे 100 आणि दादांच्या राष्ट्रवादीचे 147 असा एकूण आकडा हा 579 आहे। महायुतीची आकडेवारी पाहिली तर भाजपचा उमेदवार अगदी सहज निवडून येईल, पण दादांची राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या मतदारांनी वेगळी भूमिका घेतली तर ट्विस्ट निर्माण होऊ शकतो। भाजपचे मंत्री जयकुमार गोरेंची भाजपच्या नगरसेवकांसोबत डिनर डिप्लोमसी झाली। त्यानंतर भाजपच्या धैर्यशील कदमांच्या विजयाचा विश्वास गोरेंनी व्यक्त केलाय। आणि हे काही निवडणुकीपुरता विषय नाही, निवडणुकीच्या अगोदरपासून माझे त्यांचे खूप चांगले संबंध आहेत। सगळ्यांनी राजाभाऊंच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे ज्या ठिकाणी आम्ही जातोय त्या ठिकाणी आमची लोक आमच्या सोबत आहेत, पण समोरची लोक आमच्या सोबत येऊन राजाभाऊंना पाठिंबा देत आहेत। त्यामुळे खूप मोठ्या फरकानं ही निवडणूक आम्ही जिंकू। सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्येच राडा झाला होता। भाजपला दूर ठेवण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी दोघेही एकत्र आले होते, पण अखेर अध्यक्ष भाजपच्या प्रिया शिंदेच झाल्या।
ज्यामध्ये आमच्या मतदारांना वंचित ठेवण्याचं काम एसपींच्या माध्यमातून झाल्याचा आरोप शंभूराज देसाई यांनी केला होता. त्यामुळे आता पुन्हा साताऱ्याच्या निवडणुकीकडे लक्ष लागले. साताऱ्याहून संतोष नलावडेसह चंदन पुजाधिकारी, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.